महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे। बहुतेकांचं जागा वाटप वगैरे पूर्ण झाले, काही राहिले ते आज उद्या एक दोन दिवसात होऊन जाईल। परंतु ज्यांना बी फॉर्म मिळाला आहे किंवा ज्यांच्या पक्षाकडून ज्या उमेदवाराची उमेदवारी क्लिअर झाली अशी मंडळी शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे। मात्र ही उमेदवारी अर्ज दाखल करताना जमलेली जी गर्दी आहे या गर्दीमध्ये एका प्रश्नाची चर्चा होताना दिसून येते आणि तो प्रश्न असा आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मराठा नेमकं काय करणार आहे, मराठा समाजाची भूमिका काय आहे। आणि त्यातही या प्रश्नाची चर्चा होते की मराठा हा मराठा म्हणून एकत्र राहणार आहे का हिंदुत्व या शब्दाखातर पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या पारड्याकडे वळणार आहे, या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि भारतीय जनता पार्टीने, खास करून भारतीय जनता पार्टीच्या सोबत असलेल्या त्यांच्या संघाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आता एक संदेश पोहोचवायला सुरुवात झालेली आहे की प्रथम मी हिंदू आहे आणि त्यानंतर मी अमुक जातीचा आहे किंवा त्यानंतर आम्ही मराठा आहे, अशा पद्धतीच्या पोस्ट आता व्हायरल होत आहेत। किंवा जातीसाठी ना मातीसाठी, गोळ्या झेडू हिंदुत्वासाठी, अशा पद्धतीच्या काही पोस्ट आता सध्या या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या लोकांनी पेरायला सुरुवात केलेली आहे। आणि या पाठीमागचा जो हेतू आहे हा हेतू एवढा आहे की महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मजबूतीनं उभा असलेला मराठा समाज हिंदुत्वाच्या नावाखाली बाजूला काढता येईल का, हिंदुत्वाच्या नावाखाली त्यामध्ये काही फूट पाडता येईल का, आणि जास्तीत जास्त हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून मराठ्यांचं जे आंदोलन आहे, मराठा समाजाचं जे आंदोलन आहे, या आंदोलनाला कमी करण्याचं, त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये होईल का, अशी प्रक्रिया भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेली आहे। हाच प्रश्न घेऊन नेमका आम्ही आमच्या टीमने काही मराठा समाजाच्या प्रमुख लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला किंवा विविध ठिकाणी मराठा समाजामध्ये आज नेमकी काय भावना आहे, भावना ही हिंदुत्वाच्या विचार मराठा समाजातले लोक किंवा मतदार करणार आहेत का नाही। आता आम्ही फक्त मराठा आहोत आणि आमचा प्रश्न सुटला नाही, त्यासाठी आमचे नेते मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेच्या आम्ही बरोबर आहोत, किंवा त्यांची भूमिका काही असली तरी आम्ही विद्यमान सरकारच्या विरोधात आहोत, अशी भूमिका मराठा समाजाची आहे का, याचा अंदाज घेण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या या निवडणुकीचं वैशिष्ट्य असेल कदाचित हे की प्रामुख्याने आपल्या लक्षात येते की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या वेळेला 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व महत्त्वाचं वाटत नाही। या समाजाला मराठा आणि मराठ्यांचे प्रश्न हे सर्वात महत्त्वाचं वाटतं। आरक्षण हा सगळ्यात मोठा कळीचा आणि धगधगता मुद्दा आहे आणि तो कायम आहे। या मुद्द्यापासून मराठा समाज तसभर सुद्धा आज हलायला तयार नाही। भले आपण त्याला हिंदुत्व त्याच्या पुढे केलं किंवा हिंदुत्वाच्या नावाखाली साथ घालण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मराठा समाजाला असं वाटतं की आम्ही पहिल्यांदा मराठा आहोत आणि आमचे प्रश्न आता सुटले पाहिजेत, त्यानंतर आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूसाठी पुढे काय करायचं नंतर ठरवू, पण पहिल्यांदा आम्हाला मराठा म्हणून न्याय मिळाला पाहिजे। आणि मराठा म्हणून न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांचं हे विद्यमान सरकार आहे, या सरकारने काम केलं नाही किंवा या सरकारने या समाजावर अन्याय केला, अशा पद्धतीची भावना मराठा समाजामध्ये पूर्णपणे निर्माण झाली असल्याचे आपल्याला बघायला मिळतं। हे पर्सेंटेज कदाचित 60% सुद्धा पुढे असावं असा अंदाज आहे। आता परफेक्ट आपण ते पर्सेंटेजचं गणित काढलेले नक्की नाही, परंतु लोकांच्या भावनेवरून असं वाटतं की 60-65%, 70% मराठा समाजाला असं वाटतं की आम्ही प्रथम या वेळेला आम्ही मराठा आहोत
त्यानंतर आम्ही हिंदू आहोत. आणि महाराष्ट्राचा इतिहास जर आपण थोडासा बघितला, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनचा जर आपण अभ्यास केला किंवा जनसंघापासूनचा किंवा भारतीय जनता पार्टीच्या जन्मापासूनचा आपण जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, आज भारतीय जनता पार्टीचे नेते भलेही म्हणत असतील की आमच्या भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसी आहे, परंतु वास्तव हे होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाला उभं करण्याचं खरं काम सुरुवातीच्या काळामध्ये ही या राज्यातल्या मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी केलेलं होतं. किंवा संघाच्या शाखेमध्ये गर्दी करण्याचं काम ही ओबीसीने केलेलं नव्हतं, तर मराठा समाजाच्या तरुणांनी केलं होतं. त्याचं कारण होतं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या तरुणांच्या ज्या भावना होत्या त्या हिंदू या शब्दाशी का जोडल्या गेल्या, तर छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचा जो हिंदवी हा शब्द होता, या हिंदवी शब्दाबरोबर हिंदुत्व हा शब्द जोडून एक नवा स्वाभिमान महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला होता किंवा एक नवी अस्मिता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली होती. आणि महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व अधिक फैलवण्यासाठी किंवा अधिक पसरायच्या कामामध्ये हिंदवी या शब्दाचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला आणि संघाच्या लोकांना झालेला होता. तात्पर्य हे आहे की महाराष्ट्रात जेव्हा संघ उभा राहिला किंवा महाराष्ट्रामध्ये संघाच्या शाखा फोपावल्या, त्याला कारणीभूत सुद्धा महाराष्ट्रातला मराठा होता. आणि भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या उभारणीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या खांद्यावर भारतीय जनता पार्टीचे किंवा जनसंघाचे ध्वज होते. हा इतिहास जुना इतिहास आहे, या इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परंतु आज मात्र भारतीय जनता पार्टी जाहीरपणानं सांगते की ओबीसी हा आमचा DNA आहे, याचा अर्थ मराठ्यांचा आमचा काही फारसा संबंध नाही असा स्पष्टपणा होतो. आणि याच मुद्द्यावर आपण जेव्हा समाजातल्या लोकांची चर्चा करतो, विविध समाज घटकांच्या मध्ये चालू असलेल्या चर्चेचा विचार करतो, तेव्हा महाराष्ट्रातला मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या, शिवसेना एकनाथ शिंदेच्या आणि अजित पवारांच्या विरोधात उभा असल्याचं आज आपल्याला दिसून येत आहे. भले भारतीय जनता पार्टीने अत्यंत चालाकी करून मनोज जरांगे पाटलांचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यामध्ये 10 उमेदवार मराठा समाजाचे दिले असले तरी या 10 पैकी बहुतांश किंवा जास्तीत जास्त उमेदवारांचं जे राजकीय भवितव्य आहे ते भवितव्य टांगणीला लागलेलेच आहे. ते उमेदवार जरी मराठा असले तरी मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे हा मराठा समाज पूर्णपणानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात मजबूतीनं उभा असलेला आपल्याला दिसून येईल. ठिकठिकाणी आता निवडणुकीच्या संदर्भात मध्ये शक्ती प्रदर्शनं केली जात आहेत आणि शक्ती प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागातले फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाला घेऊन येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु या लोकांच्याकडे जेव्हा आपण बघतो, या गर्दीच्याकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हा या गर्दीपासून मराठा महाराष्ट्रातले किंवा त्या भागातले मराठा हे थोडेसे दूर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि तेव्हाच आपल्या मनामध्ये एक पाल चुकचुकते की मराठा हा पूर्णपणे आता भारतीय जनता पार्टीपासून दूर गेलेला आहे. आणि आता कुठल्याही किमतीमध्ये भले त्याला हिंदुत्वाची कितीही साथ घातली किंवा काय म्हणतो आपण त्याला हिंदुत्वाच्या शपथा दिल्या किंवा आपण हिंदू आहोत अशा प्रकारे त्यांच्यावर जर त्यांच्या डोक्यावर हिंदुत्वाचा मारा करण्याचा जरी प्रयत्न झाला तरी महाराष्ट्रातला मराठा मोठ्या ताकदीनं हे म्हणतोय की आम्ही पहिले मराठा आहोत, आता नंतर हिंदू आहोत. हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही तुमचे झेंडे खांद्यावर घेतले खरे, हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही काय तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम केलं खरं, परंतु जेव्हा आमचा प्रश्न निर्माण झाला, जेव्हा मराठा म्हणून आम्ही एखाद्या प्रश्नासाठी उभं राहिलो, तेव्हा हिंदुत्वाचा झेंडा हातात असलेले लोक आमच्या मदतीला आले नाहीत. तेव्हा हिंदुत्वाच्या गोष्टी करणाऱ्या लोकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं एक वाक्य सुद्धा
महाराष्ट्रामध्ये कोणी उच्चारलेलं नाही. किंवा अहो जे मराठा समाजाची एवढी आंदोलनं झाली, एवढी मोर्चे झाली, यामध्ये सर्व धर्माच्या लोकांनी या मोर्चाला, या आंदोलनाला विविध प्रकारे मदत केली. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र कधी एक ग्लास पाण्याचा भरून या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला दिला नाही. किंवा जे स्वतःला हिंदुत्वाचे नेते म्हणून घेतात महाराष्ट्रातले, किंवा ज्या संघटना हिंदुत्ववादी संघटना म्हणून देतात, अशा संघटना सुद्धा मागच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाजूनं उभ्या राहिल्या नाहीत. याची जाणीव आता मराठा समाजाला पूर्णपणानं झाली आहे. किंबहुना आपलं काहीतरी मोठं चुकलंय यापूर्वीच्या काळामध्ये, ही भावना आता मराठा समाजामध्ये महाराष्ट्रातल्या निर्माण होते आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही हिंदुत्वाची साथ महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घातली तरी आता मराठा भारतीय जनता पार्टीकडे वळण्याची शक्यता कमी आहे. किंबहुना तो वळणारच नाही अशी परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीचा महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्यावर काय परिणाम होईल, निकालावर काय परिणाम होईल, ते आपण भविष्यामध्ये त्या वेळेला निश्चितपणाने बोलू. अशाच महत्त्वाच्या घटनांसाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.